पाटील साहेब, हनुमान शेठ पाटील साहेब यांचा सत्कार होते सन्माननीय भूषणजी दळवी यांच्या शुभ हस्ते. यानंतर एजी ग्रुपचे सर्व एक प्रसिद्ध उद्योगपती आदरणीय सचिनजी गोडविंदे साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी पुन्हा भूषणजी दळवी आणि अमोलजी दळवी आपल्या बंधू जोडीने विनंती करतो, आपण पुढे या आणि साहेबांना सन्मानित करा. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. सचिनजी गोडविंदे म्हटलं तर आपल्या विभागावर कुठल्याही प्रकारची, आपल्या मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला आपल्या गोडाऊनच्या पूर्ण पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला न्याय देणारं हे व्यक्तिमत्व नेहमीच आपल्यासाठी सुखदुःखामध्ये उपस्थित राहतं आदरणीय सचिनजी गोडविंदे साहेब. तसेच सन्माननीय संजयजी वारगळे साहेब, शिवसेनेचं एक आपल्या विभागातील एक मोठं नाव, नेहमीच या कासनेकरांच्या सुखदुःखामध्ये ज्यांची नेहमी उपस्थिती असते. प्रसंग कोणताही असू द्या, संजयजी वारगडे साहेब मग शैक्षणिक, सामाजिक, राजकीय सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आमचे मामा अर्थात संजयजी वारगडे साहेबांना सन्मानित करतील भूषणजी दळवी साहेब. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो एक सन्मान चिन्ह सन्मान केला जातोय. एक सन्माननीय व्यक्ती कोलिवली संघाचा 12वा खेळाडू आणि जांभूळपाडा संघाचा 12वा खेळाडू तसेच कक्षामध्ये येणं गरजेचं असेल. गोडविंदे साहेबांना विनंती करेल आपण पुढे या, आपलं सुद्धा सत्कार आम्हाला करू देत. कारण संकेतजी म्हटलं तर आदरणीय सचिन दादा तसेच आदरणीय संजयजी वारगडे यांचे अतिशय जवळचे, नेहमीच ज्या ज्या ठिकाणी असे क्रिकेटचे निस्सीम चाहते आहेत, ज्या ज्या ठिकाणी क्रिकेटची स्पर्धा असते त्या त्या ठिकाणी ज्यांची उपस्थिती लागते असे संकेतजी गोडविंदे साहेब. तसेच सन्माननीय आमचे काका अर्थात मोहन पालवी काकांना विनंती करेल, जे आता विद्यमान अन्य जे उपसरपंच आहेत मोहन काकांना विनंती करेल आपण सुद्धा पुढे यायचं आहे. सन्मान स्वीकारण्यासाठी मी भूषणजी दळवी यांना विनंती करतो, चला या लवकरात लवकर आपण पुढे या. सन्माननीय भूषणजी दळवी आपण सन्मानित करा मोहन काका पालवी यांना, विद्यमान उपसरपंच आणि एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि सचिन दादा गोडविंदे यांच्या अतिशय विश्वासू आणि खास करून त्यांच्या त्यांच्या खांद्याला खांदा लावून हे काम करणारं व्यक्तिमत्व, मार्गदर्शक व्यक्तिमत्व आहे सचिनजी गोडविंदे साहेबांचं. काका अर्थात मोहन पालवी काकांना सन्मानित करण्यात येते. तसेच सन्माननीय परेजी सोनवणे साहेब, ग्रामसेवक कासने आहेत, ग्रामसेवक आने आहेत, कोशिंबी आहेत, अनेक गावं ज्यांच्या माध्यमातून 24/7 जांभूळपाडा संघ 24/7 खेळाडू नाहीये का 24/7 या तत्वावर काम करतायत. कधी रात्री अपरात्री एक फोन आणि त्या शंकेचं निरसन परेजी सोनवणे साहेब यांच्या माध्यमातून केलं जातं. आपल्याच विभागातील एक ग्रामसेवक व्यक्तिमत्व अर्थातच परेजी सोनवणे साहेब, आपण पुढे या. मी अमोलजी आपल्यास विनंती करतो आपण सन्मानित करायचं आहे सन्माननीय परेश भाऊसाहेबांना. कोणत्याही क्षणी एखादी समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचली ना की त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी दिवस रात्र झटणारे हे व्यक्तिमत्व, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आपल्या कार्याला, आपल्या नोकरीला, ग्रामसेवेमध्ये, गावाच्या विकासामध्ये, आपल्या विभागाच्या विकासामध्ये कसं काम करता येईल हे करणारे आमचं व्यक्तिमत्व परेशजी सोनवणे साहेब. सन्माननीय शिवसेना उपनेते आदरणीय आमचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय विश्वासजी तले साहेबांचं शुभ आगमन होते. वेलकम वेलकम वेलकम. आदरणीय विश्वासजी तले साहेबांना विनंती आहे आपण या आमच्या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आमच्या विनंती खातीर आपण या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आल्या. शिवसेनेचं एक मोठं नाव, शिवसेना उपनेते आदरणीय आदरणीय सन्माननीय आमचे मुख्य मार्गदर्शक विश्वासजी तले साहेब, वेलकम साहेब. तसेच आपण अजून सत्कार समारंभाकडे वासुदेव शिंदे साहेबांना सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेल भूषणजी दळवी आपण वासुदेव शिंदे साहेबांना सन्मानित करा. भूषणजी आपण वासुदेव शिंदे साहेबांना सन्मानित करायचं आहे. सामना सुरूच ठेवायचा आहे. वासुदेव शिंदे साहेब म्हटलं तर सचिन दादांची ही संपूर्ण टीम, SG एंटरप्राइजेस, SG ग्रुपचे सर्व सहकारी आणि सचिन दादांच्या खांद्याला खांदा लावून हे नेहमीच उभं असणारे सर्व व्यक्तिमत्व. तत्पूर्वी अजून एक सत्कार समारंभ म्हणजे सन्माननीय अमर क्रीडा मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रामदासजी शेळके साहेबांना विनंती करतो आपण सुद्धा यापुढे. मी विनंती करतो भूषणजी दळवी यांना आपण सन्मानित करा. या अमर क्रीडा मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम करणारे हे आमचे सन्माननीय अध्यक्ष रामदासजी शेळके साहेबांना सन्मानित करतील. माहिती शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन भूषणजी दळवी साहेब. माहिती शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देत आहेत भूषणजी. रामदासजी शेळके साहेब म्हटलं तर प्रत्येक या गावावर कोणत्याही प्रकारचं संकट जर आलं ना तर त्यासाठी नेहमीच
तत्पर उभं राहणारे व्यक्तिमत्व सन्मान्य रामदासजी शेळके साहेब, धन्यवाद. यांचा सत्कार होते. आता नुकतंच ज्यांचं आगमन झालंय त्यांचं आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतो. शिवसेना उपनेते आदरणीय सन्माननीय आमचे मुख्य मार्गदर्शक विश्वास दिथळे साहेब. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यावेळेला मात्र फर्स्ट इनिंग मध्ये कोळिवली संघ आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. वैभवच्या बॅटमधनं षटकारा, त्यानंतर मात्र माघारी परतवलं गेलं. आता 4 चेंडू झालेत, एक गड्याच्या मोबदल्यात 10 अशी धावसंख्या कोळिवली संघाची. पुढचा चेंडू इथे मात्र फुल टॉस बॉल, पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल करेल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, हाईट फॅक्टर कन्सिडर केला आणि पंचांचा यस इट इज नो बॉल, नोचा इशारा येईल. 1+4 धावा मिळतील 5. आपण सातत्याने याच गोष्टींचा वहापोह करत असतो, याच गोष्टींविषयी बोलत असतो की या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत ना त्या टाळाव्या लागतील. आकेश वैभवला आपण माघारी परतवलं, त्यानंतर आलेला नवीन बॅटर कुमारच्या बॅटमधून आपल्याला चौकार पाहायला मिळाला होता. अशा वेळेला थोडंसं त्याला दबावात आणणं गरजेचं होतं. इथे फ्री हिट आलाय, पाहूया फ्री हिटवर काय घडतंय. श्रफल झालेत आणि या फ्री हिट चेंडूचा समाचार घेतला गेलाय. ऑंगलेगला चेंडू निघून चाललाय, दोनही क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. सर ते शेवटला प्रयत्न मात्र चांगले आहेत, स्टॉप करण्यामध्ये यश देखील आलंय. ते चेंडू होईल फील्ड, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान एकूण धावा 3 धावा 3 धावा धावून पूर्ण निघाल्या. त्या 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर धावून पोहोचली. ती मात्र आता 18 धावा. पुन्हा पहिल्या षटकामध्ये धावांचा वर्षाव होतोय. पुन्हा सकाळच्या 17 पासून आपण जे सामने पाहिले तिथे मात्र पहिल्या डावामध्ये पहिलं षटक हे सातत्यानं महागडे ठरलंय. पहिल्या षटकामध्ये अटॅक झालाय, पहिल्या षटकामध्ये हल्ला चढवला गेला, पहिल्या षटकांमध्ये धावा खोऱ्यानं ओढून काढल्यात. नेक्स्ट बॉल ते मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जरा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा वाईट करत थांबलाय आणि तिथे मात्र सिंगलवर समाधान मानावं लागेल. निर्धारित मर्यादित क्षेत्ररक्षकाचं पहिलं षटक इथे समाप्त झालंय आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या एक औद्योगिक स्पोर्ट्स कोलिवली संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 19 एकावर 9 19 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावामधला शिल्लक आहे. इथे मात्र कोलिवली संघ विचार करत असेल 55-60 धावांचा, तर दुसरीकडे मात्र बॉलिंग करणारा श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ विचार करत असेल की थोडस आपल्याला जे टार्गेट आहे ते 40 पर्यंत कंट्रोल करता येईल का, 45च्या आत मध्ये ठेवता येईल का, की जेणेकरून सेकंड इनिंग मध्ये ज्या वेळेला आपण चेस करण्यासाठी पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरणार आहोत त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा दबाव आपल्या फलंदाजांवर नसावा. ही जी काही रणनीती आहे या रणनीतीला या वेळेला यशस्वीपणे अंमलात आणलं जाईल का, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल. पहिलं षटक समाप्त झालं, 19 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. इथून मात्र रणनीती दोन्हीकडनं ठरवली जाईल, स्ट्रॅटेजी होईल ती मॉडेल मध्ये पाहावं लागेल. त्याचबरोबर रक्तदाते मंगेश भगत यांना मी विनंती करतो आणि त्याचबरोबर रक्तदाते दिलीप गायकर दोनही रक्तदात्यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. मंगेशजी भगत आणि दिलीपजी गायकर मी यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यावं. शिवसेना उपनेते माननीय विश्वासजी थळे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ह्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र आपण बहाल करावं. चला वळूयात मैदानाच्या आत. षटक क्रमांक 2 ओमकार नाव ऑन बॉलिंग ट्रॅक. स्ट्रायकिंग एंडला बॅटर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच प्रशांत. बॅकफुटला गेलेत, पंच केला. इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं खेळलेला फटका. चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण, अगदी सरते शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र तिथे स्टॉप केला गेलाय. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि या 3 धावा धावून काढण्यामध्ये यश आलं. या 3 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर आता मात्र पाहायला मिळेल ती म्हणजेच 22 धावा. स्ट्रायकिंग एंडला असेल बॅटर कुमार, 2 चौकार ज्याच्या बॅटमधनं आपण आतापर्यंत पाहिलं. मग आहे ना रंगामध्ये ज्या वेळेला तुम्ही टच मध्ये असता ज्या वेळेला तुम्हाला माहित आहे की मोठी धावसंख्या आपण खेळू शकतो, कोणत्या प्रकारच्या चेंडूवर मोठा फटका आपण करू शकतो, इथे मात्र तुम्हाला इनफिल्ड क्लिअर करावं लागेल कारण की आता फिल्डिंग रेस्ट्रिक्शन्स नाहीयेत. तुम्हाला व्यूहरचनेच्या अगेन्स्ट खेळणं
फार महत्वाचा असेल. शफल झाले, बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र ओमकार स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगला क्षेत्ररक्षण करतोय. एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. या एका धावेनं कोळिवली संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 24 धावा. धावांचा जो काही संघर्ष मैदानाच्या आत क्रिकेटचा एक दिव्याग्नी प्रज्वलित करतोय आणि त्यातून तमाम क्रिकेट रसिकांना क्रिकेटचा मनमुराद आणि मनसोक्त आनंद देखील लुटता येतोय. नेक्स्ट बॉल स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रशांत. इथे मात्र ट्रॅकर बॉल होता, बिरकावून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कॉल केला गेला पण ऐन मोक्याच्या आणि महत्वाच्या क्षणाला तो मात्र रिजेक्ट केलाय. यावेळेला वाढदिवस ज्यांचा आहे या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषण दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जातात. त्यांचा सन्मान सन्माननीय सचिनजी घोडविंदे साहेब, त्याचबरोबर भाऊसाहेब सोनवणे, परेशजी सोनवणे आणि सन्माननीय संजय शेठ वारगडे यांच्या वतीने हा सन्मान केला जातोय. सफल झाले. तिथे खोलवर टप्प्याचा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी पोहोचतोय. दुसरा धावेचा प्रयत्न दिरंगाई आणि क्रिकेटच्या मैदानात या क्षणाला चुकीला माफी मिळणार नाही. अवघ्या 14 जणांना हुलकावणी देत चेंडून मात्र आपलं ठिकाण गाठलंय, ध्येयापर्यंत पोहोचलाय. एकूण धावा जर आता आपण पाहिल्या तर पंचामच्या पर्यंत पोहोचवतील 6. चला यानंतरचा होणारा सामना असेल इताडे विपक्ष अटाली वडवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की फर्स्ट इनिंग नंतर आपण टॉस साठी यायचंय. इताडे संघाचा कर्णधार आणि अटाली वडवली संघाचा कर्णधार आपण या मिड इनिंग मध्ये फर्स्ट इनिंग नंतर आपण नाणेफेकीसाठी यायचंय. मैदानाच्या आत रंजकता पाहायला मिळाली. चेंडू मात्र अगदी जमिनीच्या सलग जमिनीबरोबर सगळं काही प्रवास करत असून देखील पंचांना षटकाराचा इशारा करावा लागला. 6 धावा निश्चित 6 धावा यावेळेला प्राप्त झाल्यात त्या कोळिवली संघाला. एकीकडनं धावांचा रतीप थांबवण्याचा प्रयत्न गोलंदाज ओमकारच्या माध्यमातून चालू होता. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं ओमकारनं आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षणाची बाजू मात्र परिपूर्णरित्या कमकुवत वाटली. श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा संघ 4 बॅकअप होते. 3ही बॅकअपचं लक्ष मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळालं नाही. नेक्स्ट बॉल ट्रॅकर बॉल यावेळेला बॅकफुटला गेले. डीप पॉइंटला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक फक्त या क्षणाला प्रेक्षकांची भूमिका बजावतील कारण हा ठोकलाय चौकार. स्टॉपेज इथे लागले आणि आता मात्र रंगात येऊ पाहणाऱ्या कुमारला माघारी परतावं लागेल. हा दुसरा धक्का बसलाय कोळिवली या संघाला. दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 34 धावा. पहिला चेंडू इथे मात्र खराब गोलंदाजी. धावांचा रतीब वाढला जातोय. गोलंदाजीपेक्षा खराब क्षेत्ररक्षण देखील. 9+4 अशा धावा मिळतील एकूण 5. निश्चित नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल आणि इथे मात्र आयती संधी दिली जाते. गोलंदाज निवृत्तीचा हा पहिलाच खराब चेंडू. फ्री हिट असेल. 5 धावा आल्यात. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचली ती म्हणजेच 39 धावा. फ्री हिट साठी आता मात्र काय प्लॅनिंग असेल बॅटर प्रशांतचं ते पाहावं लागेल. बॅटर राहुल नाव
नॉन स्ट्रायकिंग एंड. इथे मात्र चांगली गोलंदाजी, लेग कटर पाहायला मिळाला. थोडासा पडल्यानंतर बाहेर निघालाय. संत गतीचा चेंडू होता. चेंज ऑफ पेस देखील थोडंसं फलंदाजाला विवंचनेत टाकण्याचा प्रयत्न केला जातो. हा चेंडू हाताळणं गरजेचं. या लेंथवर जर तुम्हाला पिक करता येत नाहीये, तुमची डिलिव्हरी जर रेड करता येत नाहीये, मेरिट पर्यंत पोहोचलेत. गॅप शोधला लॉंग ऑफ मध्ये, अगदी देखणा फटका चापड दिली आहे आणि चेंडू मात्र सीमा पार चौकार. निश्चित चपराक लगवणारा हा फटका पाहायला मिळाला, ज्यामुळे तुमची ही तंत्रशुद्ध फलंदाजी पाहता, ज्याला आपण क्रिकेटिंग शॉट म्हणतो, अगदी बघा स्टेप आउट केलं, मेरिट पर्यंत पोहोचले. माहित होतं की लॉंग ऑन आणि इकडे माफ करा लॉंग ऑफ आणि मिड ऑफला गॅप मिळतोय, ते मात्र स्लोअर वन एक्स्ट्रा बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. चांगली गोलंदाजी आहे. मी मगाशी तेच म्हटलं तुम्हाला की तुमच्याकडे जर माहित आहे कुठला लेंथवर बॅटर बॉल करत नाहीये, बॅटर फटकेबाजी करत नाहीये, पिकअप करत नाहीये, लॉफ्ट करणं त्याला जमत नाहीये किंवा कनेक्ट करणं जमत नाहीये, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मनात ठेवाव्या लागतील. क्रिकेट नुसता गोलंदाजीचा, बॉल फेकण्याचा, षटक कंप्लीट करण्याचा, चौकार षटकार खेचण्याचा, विकेट घेण्याचा, कॅच घेण्याचा, रनआउट करण्याचा, अपील करण्याचा आणि विजयाचा उन्माद दाखवण्याचा खेळ नाहीये. तर तुम्हाला डोक्यामध्ये आकड्यांची मोड देखील ठेवावी लागते आणि त्याचबरोबर आपल्याकडे असणाऱ्या कला कसरतेला, आपल्याकडे असणारे जे कौशल्य आहे त्याला महत्वाच्या मोक्याच्या वेळेवर मैदानाच्या अवतरित करणं फार गरजेचं. नेक्स्ट बॉल. इथे मात्र लो फुल टॉस साठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, क्षेत्ररक्षक अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू निघून चाललाय. तैनात आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ही जी दिरंगाई आहे आणि त्यावेळेला फलंदाजांनी दाखवलेली जी चपळाई आहे ती मात्र एक धावेला दुसऱ्या धावेमध्ये रूपांतरित करते. याकडून 2 धावा आल्यात आणि या 2 धावांनी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या आणि गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे 45 धावा. धावांचा ओघ आणि वेग यावर कमालीचं जरी नियंत्रण असलं तरी देखील कौतुक करावं लागेल. ओमकारचं नो बॉल नंतर देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. नेक्स्ट बॉल स्टेप आउट केलंय. इथे मात्र चांगली गोलंदाजी, लेग ब्रेक पाहायला मिळाला, एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू, त्यानं काम फते केलंय. बसलाय धक्का कोळिवली टीमला. लास्ट गो, शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 45 धावा. मी मगाशी हाच या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत होतो की पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं विचार केला असेल कोळिवली संघानं, परंतु जांभूळपाडा संघाला संधी होती की जो धावांचा जो काही वेग वाढलेला होता, ज्या रनरेटनं धावा येत होत्या त्याला थोडंसं मागं खेचणं आणि इथे मात्र ते काम फते केले. 45 धावा आहेत. सकाळच्या 17 पासून आजच्या खेळपट्टीनं जी फलंदाजांना साथ दिली त्यामध्ये मी म्हणेल 50च्या आतल्या धावा सेफ नाहीयेत. तिथे मात्र फार मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागेल. श्रफल झाले, स्लो वन बॉल होता, लिडिंग एज लागली, फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक, तिथे शॉट थर्ड मॅनला तैनात आहे आणि सिंगलवर समाधान मानावं लागेल. पहिल्या 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि या पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या आई गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली या संघाची धावसंख्या धावफलकावर झाली 46 धावा आणि आता श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा या संघाला विजयासाठी आवश्यक असतील 18 चेंडू आणि 47 धावा. या पुढचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करेल. आता आपण यापुढील सामना होणार आहे वडवली वर्सेस इताडे. अटाली वडवली वर्सेस इताडे, दोन्ही संघाच्या संघनायकांनी चला. धावसंख्या झालेली आहे 46 आणि 2 धावांची पेनल्टी अशी 47 धावा. 48 49 धावांचं आव्हान आहे, माफ करा. तर आपण सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. सन्माननीय आमचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय शिवसेना उपनेते सन्माननीय विश्वजित तळे साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल भूषणजी दळवी आपण या आणि सन्माननीय आदरणीय आपले लाडके व्यक्तिमत्व तळे साहेबांना सन्मानित करते. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतायत भूषणजी दळवी साहेब. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतायत आपल्या लाडक्या नेत्याला, आपल्या लाडक्या व्यक्तिमत्वाला, आदरणीय
लाडके व्यक्तिमत्व यासाठी नेहमीच मार्गदर्शन व्यक्तिमत्व आहे, चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून घडत असतं. हे पाहू शकता आपण टी व्ही स्क्रीनवर. आदरणीय तळे साहेबांना माईची शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान. त्यानंतर सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब, जिल्हा समन्वयक शिवसेना, ठाणे जिल्हा समन्वयक शिवसेना, आदरणीय प्रवीणजी पाटील साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी भूषणजी दलवी साहेबांना विनंती करेन. आज आमच्या युवासेना शाखा प्रमुख अर्थात भूषणजी दलवी साहेबांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि भूषणजी दलवी साहेब सन्मानित करतायत. सन्माननीय शिवसेनेचा एक बुलंद आवाज, ठाणे जिल्हा समन्वयक शिवसेना जिल्हा, आदरणीय प्रवीणजी पाटील साहेबांना सन्मानित करण्यात येतं. क्षेत्ररक्षण लावायचं आपलं. धन्यवाद. तसेच वाढदिवस आहे ते आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे भूषणजी दलवी साहेब यांना सन्मानित करतील माईची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. आदरणीय लाडके व्यक्तिमत्व, आमचे मार्गदर्शक व्यक्तिमत्व अर्थातच विश्वासजी तळे साहेब, शिवसेना उपनेते, आदरणीय विश्वासजी तळे साहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि भूषणजी दलवी साहेबांना शुभेच्छा देत आहेत माईची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन. आदरणीय विश्वासजी तळे साहेब, जोरदार टाळ्या होऊ दे या प्रसंगासाठी. तसेच सन्माननीय नितीन शेठ हलके या ठिकाणी उपस्थित आहेत, फूड कासले हॉटेलचे मालक, आमचे परम मित्र. यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेन. अमोलजी या, आपण सन्मानित करा. अमोलजी दलवी सन्मानित करतायत सन्माननीय नितीन शेठ हलके, फूड कासने संघाचे मालक, आदरणीय नितीनजी या. माईची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतायत आणि रक्तदाते आहेत. आता रक्तदान सुद्धा त्यांनी केलंय. पाहुणे म्हणून आले पण मात्र हरकत नाही, रक्तदान केलं, एक सामाजिक कार्याला हातभार लावला. मी सन्माननीय तलेसाहेबांनी विनंती करेल की आपण 2 शब्द आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. धन्यवाद तले साहेब. नवनिर्वाचित ठाणे जिल्हा सहसमन्वयक प्रवीण पाटील यांच्याकडनं भूषण दळवी यांना शुभेच्छा, सत्कार त्यांचा. आज या ठिकाणी खरं म्हणजे मला आमंत्रण देताना 2 तारखा दिल्या होत्या, एक 27 तारीख आणि एक 30 तारीख. 27 तारखेला येण्याची मी तयारी दर्शवली, परंतु यांचं म्हणणं 30 तारखेला सुद्धा यायचं आहे. पुन्हा माझ्या मनाने ठरवलं की 30 तारखेला या कार्यक्रमाबरोबर भूषणचा वाढदिवस आहे आणि त्याहीपेक्षा विशेष म्हणजे त्या दिवशी रक्तदान शिबिर आहे. हे बघून मला आनंद वाटला की क्रिकेटचे सामने व्हावेच, त्याच्यातनं नवीन कर्तबगार क्रीडापटू घडतील आणि शाखाप्रमुखाचा वाढदिवस आणि रक्तदान शिबिर हा त्रिवेणी संगम आहे. मी अशी परमेश्वराला विनंती करेन की माझ्या प्रत्येक शाखाप्रमुखाचा वाढदिवस साजरा व्हावा, तिथे एक रक्तदान शिबिर व्हावं आणि क्रिकेटचे सामने पण व्हावेत. या तिरंगी त्रिवेणी सूत्रातून जर आपण काम करत गेलो तर लोक निश्चितपणे आपल्याशी जोडली जातील. आणि विशेष म्हणजे कासने गावाचं माझं काय संबंध आहेत मला काही कळत नाही, पण त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मला पोचावंच लागतं आहे. कारण मी रात्री या ठिकाणी आलो, कारण मी आज सकाळी नसणार होतो. दिल्लीला जाण्याचं सकाळच्या विमानाचं तिकीट होतं 7चं. मी त्यांची माफी मागून त्यांनी माझा सत्कार पण केला आणि योगायोग असा माझा एक मोबाईल इथं विसरलो. त्या मोबाईलवर लोकांचे फोन आले तेव्हा मला कळलं की मोबाईल इथं विसरलो आहे. तर आता आपले शरददादा इथं नव्हते, ते या वाशिंदला होते. मी त्यांना फोन केला की मी एका हॉटेलवर थांबलो चहा प्यायला आणि तेव्हा माझी तिकीटं उद्याची आहेत. तेव्हा मी एकाला फोन केला, तो बोलतो साहेब तुमची तिकीटं म्हणजे सकाळची नाही, ते 31 तारखेला सकाळची आहेत. आणि मग मी लगेच 11:30 वाजता याला फोन केला की तुझ्या आग्रहाने मला पुणे कासने गावामध्ये खेचून आणलेलं आहे आणि मी येणे अपरिहार्य आहे. आणि मी येताना योगायोग असा की येताना माझ्या अगोदर हनुमान पाटील इथं हजर होते. हनुमान पाटील म्हणजे त्यांच्या सातबाऱ्यावरची माणसं आहेत की त्यांना यावंच लागते कधी ना कधी. आमची एखाद्या वेळेला कुठं हे होईल, परंतु आज येताना सोबत प्रवीण पाटील हे नवनिर्वाचित पदाधिकारी त्यांनाही घेऊन आलो. आज तसा आमचा मित्र संजय वारगडे अत्यंत चांगला मित्र,
म्हणजे मैतावरून जात असलं तरी त्याला वाटतं की साहेब जाताना जेवून गेले पाहिजेत, म्हणजे एवढा आग्रह असतो त्याचा. तर आज काही त्याच्या आग्रहाला मला मान देता येणार नाही. मला पुढचे कार्यक्रम आहेत, तर मी सगळ्यांना म्हणजे सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देतो की त्यांची शारीरिक, आर्थिक आणि क्रीडाविषयक या तिन्ही प्रगती त्यांच्या व्हाव्यात. आणि ज्याने हा कार्यक्रम आयोजित केला त्या भूषण दळवीसह सर्व या कार्यक्रमात जे जे सहभागी आहेत त्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य आणि आरोग्य देवो. धनसंपदा कमी अधिक प्रमाणात दिली तरी चालेल, कारण यांच्यामध्ये क्षमता आहे की यांच्या खिशात धन नसला तरी यांच्या नजरेत धन आहे, त्यामुळे धन देणारे लोक इथं मिळतात. सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय तळेसाहेब, शिवसेना उपनेते. खूप चांगलं मार्गदर्शन केलं. प्रत्येक शाखा प्रमुखाचा वाढदिवस साजरा व्हावा आणि त्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिर व्हावेत, अनेक लोक जोडली जावीत. लाईफलाईन ब्लड बँक बापगावच्या माध्यमातून ही संकल्पना इथे पोहोचलेली आहे. आतापर्यंत 35 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. मी आदरणीय तळेसाहेबांना विनंती करेल, आमचे जो पूर्ण स्टाफ आहे सर्व यांना शुभेच्छा द्या रक्तदात्यांना. प्रवीणजी पाटील साहेब, आदरणीय तळेसाहेब आमच्यातून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण इथं या ठिकाणी आलात, या आवर्जून चौकशी करतायत. लाईफलाईन ब्लड बँक बापगावच्या माध्यमातून हे कॅम्प आहे. खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं आदरणीय तळेसाहेब. अविनाशजी पाटील यांनी सुद्धा आत्ताच रक्तदान केलंय. धन्यवाद अविनाशजी, आमचे परम मित्र. संपूर्ण प्रसाद टोलेच्या टीमने रक्तदान केले. साहिलजी, निलेशजी आणि नितीनजी, आपण 2 मिनिटं बसायचंय. शुभमजी हे सुद्धा आलेले आहेत. रुपेशजी, जर शुभमजींनी 2 ब्लड बॅग दिल्या तर सर्व धन्यवाद. तर नितीन यांना आपण सन्मानित करणार. नितीनजी हलके यांना, ज्यांनी आत्ताच रक्तदान केले. मी सन्माननीय रमेश काकांना विनंती करतो, आपले शुभ हस्ते नितीनजी यांना सन्मानित करा. रमेशजी दलवी साहेब सन्मानित करतायत नितीनजींना. खूप चांगलं काम त्यांनी केलंय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. अविनाश आणि साहिल यांनी सुद्धा पुढे या. मी सन्माननीय रामदास शेळके यांना विनंती करतो, आपण एक द्यायचं आहे. अविनाश यांना सरपंच साहेब सन्मानित करतील. या सरपंच साहेब. साहिलजी या, आपण सुद्धा या. सन्माननीय संभाजी मते साहेब, तुझं शुभ आगमन झालं. वेलकम संभाजी मते साहेब. साहिलजी यांनी आताच रक्तदान केले. आता रक्तदानासाठी उपस्थित आहेत शुभम भोईर, माटू आणि रुपेशजी गेगे हे रक्तदान करतायत. त्यानंतर जयेश भोईर, आपण तयार राहायचंय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आत. सचिनजी हॅट्रिक साधली गेली आणि 3ही विकेट LBWच्या आल्यात. सेम लेंथला बॉलला अगदी अनप्लेबल यॉर्कर डिलिव्हरी झाल्या आणि ते पायांवर आदळल्यानंतर, पॅडवर आदळल्यानंतर मात्र इथे विकेटचं पतन होत आहे. लगातारच्या 3 विकेट. यानंतर आपण टॉस करणार आहोत. इताडे विपक्ष चला, इताडे संघाचा कर्णधार आणि अटाले वडवली संघाचा कर्णधार, आपण टॉस साठी यायचं. इताडे संघाचा कर्णधार आपल्यामध्ये उपस्थित आहे. धन्यवाद. तसेच निलेशजी भोईर यांनी आता रक्तदान केले. मते साहेबांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते निलेशजी भोईर यांना सन्मानित करायचंय. रक्तदाते निलेश भोईर. शुभम. यापुढील जो होणारा सामना आहे अटाली वडवली वर्सेस सामना असणार आहे
इताडे. मी मते साहेबांना आणि सन्माननीय रामदास काकांना विनंती करतो, शेळके साहेब या, आपण नाणेफेकी करूयात. सर आठवडी वडे संघाचे कर्नल आमचे मित्र राहुल भंडारी आलेले आहेत. वेलकम राहुलजी, या. टॉस टॉस करायचं, या काका खाली या. या सन्माननीय रमेश काका या, मते काका या, या आपण टॉस करूया. नाणेफेकी आहे ती अटाली वडवली आणि इताडे. नाण्याच्या एका बाजूला स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक अर्थातच ज्यांच्या स्मृतीने स्पर्धा आयोजन करण्यात आलेली आहे, आणि एका बाजूला आयोजक अर्थातच युवासेना शाखा प्रमुख भूषण दलवी यांची प्रतिमा आहे. तर मी मान्यवरांना विनंती करतो की आपण नाणेफेकी उडवायची आहे रामदासजी शेळके साहेब यांच्या शुभ हस्ते. मित्रा, पंचांनी एकदा निर्णय दिला की तो निर्णय त्यावर वाद घालून आर्ग्युमेंट करून काही उपयोग नाही. जबरदस्त गोलंदाजी महादेव स्मृती म्हणणं आहे आणि आले सुद्धा महादेव स्मृती. इताडे संघाने नाणेफेकी जिंकले. निर्णय कळवा. क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले वडवली संघाला. ओडू कॉम्बॉक्स बॅटिंग घेतलेली, माफ करा, बॅटिंग घेतलेली, क्षेत्ररक्षण करायचंय आपणास. जबरदस्त गोलंदाजी. 18 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आत उतरलाय तो म्हणजेच श्री गणेश जांभूळपाड्याचा संघ. पहिल्या षटकामध्ये वैभवनं कंबरडं मोडलं ते जांभूळपाडा संघाचं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 4 विकेट प्राप्त केल्या 2 धावा देऊन, आणि तिथेच जांभूळपाडा संघाची जी टॉप ऑर्डर होती तिला कोलॅप्स करण्याचं काम केलं. कोळिवली संघ नाव ऑन फायर पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा संधी निर्माण झाली आहे इथे, ती मात्र गमावली जाईल. आणि कोळिवली संघाबद्दल बोलायचं झालं तर या वर्षीच्या क्रिकेटच्या हंगामामध्ये आतापर्यंत 10 फायनल ते जिंकलेले आहेत. फुल फॉर्म मध्ये हा संघ आहे. निश्चित जो हंगाम तुमच्या नावावर असतो त्या हंगामामध्ये परिस्थितीला आपल्या बाजूने कसं वळवायचं या सगळ्या गोष्टींची कसबदा तुम्हाला इथे निर्माण झालेली असते. जबरदस्त गोलंदाजी. 49 धावांच्या लक्ष्याला मात्र दूर नेलंय. तू जांभूळपाडा संघाकडनं दिली बहुत ही दूर आहे. पुढचा चेंडू. चांगली गोलंदाजी सातत्यानं. वैभवचे देखील आपण चेंडू जर पाहिले तर यॉर्कर लेंथला क्रिकेटच्या ब्रह्मास्त्रावर जास्त विश्वास ठेवला जातोय कोळिवली संघाच्या गोलंदाजांकडनं. आणि त्यानंतर आलेला नवीन गोलंदाज जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 4 डॉट काढलेत, त्यातला एक चेंडू आता जी एक सिंगल पाहायला मिळाली राहुल. वैभवनं पाया रचला आणि त्यावर कळत चढवण्याचं काम या क्षणाला राहुल कडनं होत आहे. 11 चेंडू आतापर्यंत झाले, 3 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात आणि तब्बल 4 गडी बाद आहेत. शफल झाले. ट्रॅकर बॉल होता आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल आणि जांभूळपाडा संघाच्या डावाला लागलेली गळती मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावांचे लक्ष घेऊन मैदानाच्या आत उतरलेल्या श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाची धावसंख्या केवळ आणि केवळ 3 धावा. आता मात्र जिंकण्याचा हुंकार इथे गायला सुरुवात केली आहे ती कोळिवली संघानं, कारण 6 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. मला वाटत नाही इथून पुन्हा कमबॅक होईल, कारण त्या आशा आकांक्षा अपेक्षा इच्छा रस्ते वाटा मार्ग पथ या सगळे आता बंद झालेले आहेत आणि या सगळ्यांवर पाणी फेरलं गेलंय. जबरदस्त कामगिरी. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग केली, तुफानी फटकेबाजी पाहायला मिळाली. अनेक षटकार आणि चौकार थोडेसे जरी कमी आले असले तरी देखील गोलंदाजी मात्र कमालता.
यावेळेला सफल झाले. षटक क्रमांक 3 ची सुरुवात देखील फर्निचर डिस्ट्रॉयनं केली आहे आणि पहिल्या चेंडूवर 5वा आमचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय भूषणजी दलवी साहेबांचा वाढदिवस साजरा करतायत. प्रमोदजी सुतार, सचिनजी भोईर केक कापून वाढदिवस साजरा करतायत. जोरदार टाळ्या होते. रुपेशजी भोईर आहेत त्यांच्या समवेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भूषणजी दलवी. हा वाढदिवस आपला सुख शांती समृद्धी भरभराटी लाभो. येणाऱ्या प्रत्येक दिवसाने आपलं यश आपली कीर्ती आणि आपली बुद्धी वृद्धिवंत होत जावं. येणाऱ्या प्रत्येक दिवसाने जे आपल्याला आनंद मिळत राहो. ह्याच आई जगदंबेतर्फे चरणी आम्ही प्रार्थना करतो. सन्माननीय भूषणी दलवे यांना पुन्हा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. विजय मात्र जबरदस्त कामगिरीचं प्रदर्शन. इथे मात्र फुल टॉस बॉल भिकवून दिलाय डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तैनात असेल. जबरदस्त कामगिरी पहिला डाव फलंदाजीचा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र कमालीची नैराश्यता पसरलेली सातत्यानं दिसून येते ती जांभूळपाडा संघाकडे. कारण कौतुक करावं लागेल वैभवचं. काय कमालीचं षटक हाताळलं आणि एक नवा विक्रम देखील त्यानं रचला. हॅट्रिक साधली. लगातार 3 विकेट घेतले आणि त्या 3ही विकेट्स LBWच्या माध्यमातून पायचीच्या स्वरूपात 3ही फलंदाजांना सलग करत अगदी डगआउटचा रस्ता दाखवला. या पद्धतीची स्ट्रायकिंग बॉलिंग तुमच्याकडे असेल, या पद्धतीचा गोलंदाजीचा तोफखाना तुमच्याकडे असेल, या पद्धतीचा गोलंदाजांचा खेमू तुमच्याकडे असेल तर निश्चित का मॅच का थांबवले. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. चेंडू क्रमांक 3 इथनं मात्र स्वप्न पाहणं देखील कठीण असेल. जांभूळपाडा संघासाठी प्रयत्न चालू आहे. संघर्षाची शिकस्त चालू आहे. परंतु या डावाला जो सुरुंग लागला, या डावाला जो कोसळायला सुरुवात झाली, जी गळती लागली आहे ती मात्र थांबणार नाही. आणखी एक धक्का. जी टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, ज्यामध्ये अगदी पहिल्या षटकामध्ये जे जबरदस्त हादरे वैभवच्या माध्यमातून दिले गेले, त्या धक्क्यांमधून सावरता आलं नाहीये, उभरता आलं नाहीये जांभूळपाडा संघाला. त्या सगळ्या कठीण परिस्थितीतून पुढे मात्र जाता आलं नाहीये ते जांभूळपाडा संघाला. आणि अगदी तिथून जो बॅकफुटला गेलाय त्यानं मात्र मागे वळून बघितलंच नाही. इथे या क्षणाला आणखी एक खोलवर टप्प्याचा चेंडू. आतापर्यंत जेवढे चेंडू डिलिव्हर केलेत कोळिवली संघानं, का या संपूर्ण या वर्षाच्या क्रिकेटच्या हंगामात आतापर्यंत 10 फायनलचा विजेता का ठरलाय कोळिवली संघ, का गोलंदाजीच्या बळावर भल्या दिग्गज संघांची तारांबळ आणि त्यांची भंबेरी उडवण्यामध्ये कोळिवली संघाला यश आलंय, या सगळ्यांचं उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण पेश केलं मैदानात कोळिवली संघानं. इथे मात्र थोडीशी दिशा आपल्याला भरकटलेली पाहायला मिळेल. पंच माधव ठाकरे सर यांचा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त स्वरूपात या धावा आल्यात, परंतु आता या सिंगल डबल किंवा मोठ्या फटक्यांनी देखील गोलंदाजी करणाऱ्या कोळिवली संघावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. विजयापासून त्यांना मात्र तुम्हाला दूर नेता येणार नाही. या विजयाच्या परिपूर्णरित्या सावलीत उभात आणि पराभवाच्या उन्हामध्ये चटके मात्र सोसावे लागतील. संघर्ष चालू आहे, पण त्या संघर्षाला सरते शेवटी देखील यश येत नाहीये. जेल पकडलाय, आणखी एक धक्का बसलाय. माझ्या मते 8वा गडी बाद झाला असेल. स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. यस, सहा धावा आणि 8 विकेट, म्हणजे जितक्या धावा त्यापेक्षा जास्त विकेट गेल्यात. संघाच्या शेवटचा चेंडू खेळण्याकरता आपल्या छोट्या पॅकेटला पाठवलं होतं.
इथे मात्र निर्धावनं सांगता आली अगदी दिमागदार पद्धतीनं लाजवाब गोलंदाजीच्या जीवावर, बळावर, ताकदीवर, सामर्थ्यावर समोर असणाऱ्या श्री गणेश स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाचा पराभव केलाय तो गावदेवी स्पोर्ट्स कोळिवली या संघानं. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. एका षटकामध्ये 1 धाव खर्च करत तब्बल 4 गड्यांचा खऱ्या अर्थानं मोबदला चुकता करायला समोरच्या संघाला भाग पाडणारा गोलंदाज